कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आता जोरदार हजेरी लावली असून रविवारपासून रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे। रविवार व सोमवार 2 दिवस महाड पोलादपूर तालुक्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मुख्य मानली जाणारी सावित्री नदी ही दुतडी भरून वाहत आहे, तर सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी नदीला मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आलेले आहे। सावित्री नदीसह महाड पोलादपूर तालुक्यातील इतर उपनद्या देखील ओसांडून भरून वाहत चालल्याचे चित्र पाहायला मिळत असून जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे। पावसाचा जोर वाढतच राहिला तर नदीच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। दिलेल्या अंदाजानुसार आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली असून दडी मारलेल्या पावसाने मागील काही दिवसापासून आता जोरदार सुरुवात केली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून सुक्या पडलेल्या नद्या नाले ओसंडून वाहत आहेत। नद्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी आले असून शेतकऱ्यांची पेरणी देखील झालेली असून शेतामध्ये देखील चांगल्या प्रकारे रोपं तयार झालेली आहेत। पावसाचा जोर देखील वाढतच चालल्याचे चित्र पाहायला मिळत असून आपण पाहू शकता आपण सावित्री नदी या नदीच्या लगत आहोत। सावित्री नदी देखील ओसंडून भरून वाहत आहे, दुतडी भरून वाहत आहे। सावित्री नदीसह ज्या महाड पोलादपूर तालुक्यातील उपनद्या ज्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून जनजीवन मात्र विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। देवेंद्र दरेकर, रायगड।